चिपळूणमधून व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणी वन विभागाच्या कारवाईत एका BHMS डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। गिरिजा देसाई पाटील या विभागीय वन अधिकारी असून यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे। तर हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय देखील आता व्यक्त केला जातोय। त्यामुळेच आता पुढील तपासासाठी कोर्टाकडे 4ही आरोपींच्या कस्टडीची मागणी वन विभागाकडून करण्यात येते। मागील 5 दिवसांपासून या प्रकरणाचा छडा लावण्याकरता ट्रॅप करण्यात आला होता। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गिरायकाची भूमिका बजावत आरोपींना जाळ्यात ओढलं आणि गजाआड केलं। यावेळी 10 किलो व्हेल माशाची उलटी आरोपींकडून जप्त करण्यात आली। या तस्करीत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते। त्यामुळे आता आरोपींची कस्टडी मिळाली तर या रॅकेट संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे उलगडू शकतात। चिपळूण वन विभाग मागचे 15 ते 20 दिवसापासून या ट्रॅकमध्ये होता आणि इन्फॉर्मर्सकडून इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे होती। ॲम्बरग्रीस म्हणजे व्हेल माशाची उलटी, तर त्याबाबत ट्रेड होतोय असं निश्चित झालं होतं। मग आम्ही सदर आरोपींना पद्धतशीर गिराईक असं पाठवून त्यांना ट्रॅप केला। त्याच्यामध्ये एक होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉक्टर सुद्धा आहे आणि एक व्यावसायिक आहे, 2 शेतकरी आहेत आणि मग फायनॅलिटीवरती ते काल आलं आणि काल आम्ही 3 तारखेला ट्रॅप आमचा चिपळूणमध्ये सक्सेसफुल झाला। त्यांच्याकडून आम्हाला जवळपास 10 किलो ॲम्बरग्रीस सीज केलेलं आहे। आता ते पुढे आम्ही पुढच्या कोर्टच्या प्रोसिजर्स आणि आरोपी कोर्टात दाखल करण्याच्या प्रोसिजर्स करत आहोत। पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये इंटरोगेशनमध्ये आम्हाला एक आरोपी फरार म्हणजे पुढची लीड्स मिळाल्या, पण तो आरोपी फरार झालेला आहे। पण आम्ही पुढची इन्फॉर्मेशन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। ते कसं आहे, त्याला ॲम्बरग्रीस म्हणतात। ही व्हेल माशाची उलटी आहे। ते इंटरनॅशनल लेवलला रॅकेट आहे, याचं तस्करी होते आणि ती विविध प्रकारचं त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे असा समज आहे आणि त्यामुळेच हे वाईल्ड लाईफ क्राईम केसेस होतात। तर वन विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना सर्वांना एक आव्हान आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडमध्ये तुम्ही फसू नका आणि कायदा खूप कडक आहे आणि कडक कारवाई होऊ शकते याच्यामध्ये, याचं भान सगळ्यांना असावं। हो, आम्ही 4 आरोपी आता कोर्टात हजर करत आहोत आणि त्यांची कस्टडी पण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। कस्टडी मिळाली तर पुढच्या इंटरोगेशन्समध्ये आम्हाला याच्यामध्ये अजून धागेदोरे सापडू शकतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।